चॅप्टर केसेसमधील 7 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. श्रीरामपूर येथे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील समाजविघातक व सराईत गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाची कडक कारवाई सुरू आहे. चॅप्टर केसेस अंतर्गत 7 जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पाहूया सविस्तर वृत्तांत. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकारांचा वापर करत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 129 अंतर्गत चॅप्टर केसेसची सुनावणी करण्यात आली. श्रीरामपूर शहर, राहुरी, कोपरगाव शहर, शिर्डी आणि आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध प्रस्ताव सादर करण्यात आले होते. सुनावणी अंती 7 गैर अर्जदारांनी जामीनदार सादर न केल्याने तर काहींनी बंधपत्राचा भंग केल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 7 गुन्हे दाखल असलेल्या मनोज संजय साबळे, 4 गुन्हे दाखल असलेला रामप्रसाद रत्नाकर वांदे, 6 गुन्हे दाखल असलेला दीपक बबन जाधव, राहुरीतील 5 गुन्हे दाखल असलेला लक्ष्मण सोपान दळे, कोपरगाव शहरमधील 6 गुन्हे दाखल असलेला अरबाज माजिद कुरेशी, शिर्डी येथील 4 गुन्हे दाखल असलेला उदय अप्पासाहेब गायकवाड, तर आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 8 गुन्हे दाखल असलेला लखन साहेबराव मदने यांचा 7 गुन्हेगारांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर श्रीरामपूर, कुणाल सोनवले संगमनेर, तर अमोल भारती शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाण्यांनी प्रस्ताव सादर केले होते. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, श्रीरामपूर.